हॅलो. जे लाईव्ह शिक्षक आहेत त्यांनी फक्त मला एक कमेंट करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, आवाज क्लिअर तुमच्यापर्यंत येतोय का. फक्त एक कमेंट करून सांगा म्हणजे आपण आपल्या लाईव्ह सेशनला आजच्या सुरुवात करूया. फक्त एक मेसेज करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कारण हॅलो जे लाईव्ह फक्त कोणीतरी एका शिक्षकांनी कमेंट करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आपण लगेचच लाईव्ह सेशनला सुरुवात करू कारण ऑलरेडी आपल्याला 10 मिनिट कालावधी लेट झालेला आहे, उशीर झालेला आहे. चला फक्त कमेंट कोणीतरी एकाने करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ओके, कमेंट तर काही येत नाही पण माझ्याकडून तरी आवाज क्लिअर जातोय असं गृहीत धरून मी शिकवतोय. नमस्कार, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. आज आपण रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगली विभागीय स्पर्धा परीक्षा गुणवत्ता कक्ष यांच्या माध्यमातून जी NMMS परीक्षा 2025-26 साठी जी काय लेक्चर सिरीज क्लास सिरीज जे सुरू करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने मी प्राध्यापक कृष्णा रोकडे आज आपल्याला विषय जो आहे नागरिकशास्त्र यावरती परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. याच्या मार्गदर्शन करण्याच्या अगोदर माझी ओळख करून दिलेली आहे. मी सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नेरले या ठिकाणी सध्या माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आता आपलं एक युट्यूब चॅनेल आहे ज्याच्यामध्ये माझे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर सर्व शिक्षकांना विनंती आहे, माय स्कूल नेरले या युट्यूब चॅनेलवरती जाऊन तुम्ही आपले चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे जे काही व्हिडिओज असतील किंवा त्याचे नोटिफिकेशन असतील ते पण तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज आपण सुरुवात करत असताना नागरिकशास्त्र विषयाला सुरुवात करतोय. आता नागरिकशास्त्र विषय हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. कारण काय होतं की इतिहास आणि नागरिकशास्त्र हे वेटेज दिलेलं आहे, पण यामध्ये ज्या विद्यार्थ्याचं नागरिकशास्त्र हा विषयावरती कमांड आहे त्याला NMMS परीक्षामध्ये मेरिट मिळवणं सोपं जातंय. कारण हा विषय एकतर सोपा आहे आणि मार्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अगदी सोपा राहतो. आता या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघतोय तर नागरिकशास्त्र विषयावरती आधारित जे टॉपिक आपल्याला दिलेले आहेत 8वीच्या पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन या ठिकाणी पहिला आपला टॉपिक आहे तो म्हणजे संसदीय शासन पद्धतीची ओळख. त्यानंतर दुसरा टॉपिक आपला आहे तो भारताची संसद. तिसरा टॉपिक आपल्याला राहणार आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ. त्यानंतर आपला चौथा टॉपिक आहे तो म्हणजे भारतातील न्याय व्यवस्था आणि राज्य शासन आणि नोकरशाही. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिले 4 टॉपिकचा अभ्यास बघणार आहे. आता तुम्ही म्हणाल की एका तासामध्ये 4 टॉपिकचा अभ्यास करणं शक्य आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो 4 टॉपिक एका तासामध्ये करणं फार सोपं आहे. फक्त आपल्याला बेसिक गोष्टी यातल्या समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पण फक्त NMMS परीक्षेच्या दृष्टिकोनातून. म्हणजे परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न येणार एवढं जर आपल्याला समजलं तर तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. बघा या ठिकाणी आपण लेक्चरला सुरुवात करतोय. आपला पहिला धडा आहे त्याचं नाव आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख. आता शासन पद्धती म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या की एखाद्या सरकार म्हणजे एखादं राज्य असेल किंवा एखादा देश असेल त्या देशामधला सर्व कारभार पाहण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करावी लागते आणि ती व्यवस्था म्हणजेच असते आपली शासन पद्धती. आता भारताची शासन पद्धती आणि अन्य देशाच्या शासन पद्धती याची थोडीशी तुलनात्मक अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग आता शासन पद्धती जी आपण बघतोय या शासन पद्धतीमध्ये एकूण 2 प्रकार केले जातात. शासन पद्धतीचे एकूण किती प्रकार पडतात? 2 प्रकार. म्हणजे आपल्याला जे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत ते याच्यापेक्षाही वेगवेगळे अजून प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार येतो एक अध्यक्षीय पद्धती आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आपला संसदीय पद्धती. आपण भारत देशाने जी संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, भारतामध्ये जी पद्धती वापरली जाते ती आपली आहे संसदीय शासन पद्धती. आता संसदीय शासन पद्धती म्हणजे काय हे नंतर आपण समजून घेऊ. त्याच्या अगोदर पहिली शासन पद्धती आपण समजून घेणं गरजेचं आहे, अध्यक्षीय पद्धती. आता अध्यक्षीय पद्धती म्हणजे नेमकं काय तर ह्या PPT मध्ये आपण समजून थोडंसं घेऊ. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल बघा अध्यक्षीय पद्धतीची काही वैशिष्ट्य आहेत. आता या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आहे अशी शासन पद्धती अमेरिका देशात आहे. पहिल्यांदा एक तुलनात्मक अभ्यास समजून घेत असताना आपण भारत आणि अमेरिकेचा विचार करू.
संसदीय शासन पद्धती ही आपल्या भारत देशामध्ये लागू केली जाते, तर अध्यक्षीय शासन पद्धती ही अमेरिका देशामध्ये आहे. आता विचार करा की अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष असतात त्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेतील सर्व जनता मतदान करते. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांना देशातील सर्व जनता मतदान करते. याला म्हटलं जातं राष्ट्राध्यक्षांची थेट जनतेतून निवड होणे. बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी. यांना आपण मतदान करू शकत नाही, तर काय केलं जातं, आपण खासदार निवडतो आणि ते खासदार त्यांचा एक प्रतिनिधी निवडतात, म्हणजेच आपल्या देशाचे असणारे पंतप्रधानांची निवड करतात. म्हणजे ही झाली आपली संसदीय शासन पद्धती. आणि इथं अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जे देशाचे प्रमुख असतात त्या देशाच्या प्रमुखांना निवडण्याचा अधिकार हा कुणाला दिलेला आहे, जनतेला दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे बघा, आता नुकत्याच नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. आता गावामध्ये आपण राहत असेल तर ग्रामपंचायतीचे बघा, सरपंचांची आपल्याला निवड करायची असते. ह्या सरपंचाची निवड कशी केली जाते, तर थेट जनतेतून केली जाते. म्हणजे एखाद्या उमेदवाराला आपण प्रत्यक्ष मतदान घालू शकतो. म्हणजे याला म्हटलं जातं अध्यक्षीय शासन पद्धती. मग ती कुठं वापरलेली आहे, तर सर्वप्रथम अमेरिका या देशामध्ये या पद्धतीचा विकास झाला. त्यानंतर बघा, याचं वैशिष्ट्य अजून एक आहे, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे परस्परावर अवलंबून नसतात. आता दोन कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ म्हणजे नेमकं काय, बघा परत एकदा मी हायलाइट करतोय, थोडस समजून घ्या. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ म्हणजे काय, निवडून आलेलं जे मंत्रिमंडळ आहे ते कायदे करतात. निवडून आलेलं जे मंत्रिमंडळ आहे ते कायदे करतात. आणि कार्यकारी मंडळ म्हणजे काय, कायदे मंडळानं तयार केलेला कायदा पूर्ण देशामध्ये राबवण्याचं काम करतात. म्हणजे एखादा कायदा संसदेत पारित झाला तर तो कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं असतं, कार्यकारी मंडळाचं. याच्यामध्ये मंत्री येतात, मंत्री महोदय. आणि कायदे मंडळात कोण येतात, निवडून दिलेले सर्व सदस्य येतात. परंतु परस्परावर हे अवलंबून नसतात. कुठं म्हटलेलं आहे आपण, अध्यक्षीय पद्धतीमध्ये परस्परावरती अवलंबून नसतात. संसदीय पद्धतीमध्ये मात्र हे दोघं एकमेकांवरती अवलंबून डिपेंड असतात. पुढे बघा, राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात. आता अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असणार आहेत त्या देशाचे. आपल्याकडे मात्र उलट आहे, भारतामध्ये उलट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे काय होणार आहेत, अमेरिकेचे कार्यकारी प्रमुख असणार आहेत. म्हणजे त्यांच्या घटनेनं त्यांना ते स्थान दिलेलं आहे. त्यानंतर अमेरिका देशाबरोबर अजून कोणत्या देशाची अध्यक्षीय शासन पद्धती आहे हे तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं काय करायचं, तुम्ही थोडंसं शोधून काढायचं आहे. हा आजच्या लेक्चर मधला अध्यक्षीय शासन पद्धती मधला तुम्हाला दिलेला प्रश्न आहे. परत एकदा मी अध्यक्षीय पद्धती क्लिअर करतोय. अध्यक्षीय शासन पद्धती ही अमेरिका देशामध्ये विकसित झाली, अमेरिका देशामध्ये राबवली जाते. राष्ट्राध्यक्ष थेट जनतेतून निवडला जातो. त्यानंतर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचं परस्परावर अवलंबून ते नसतात, ते स्वतंत्र स्वतःचा कारभार पाहतात. राष्ट्राध्यक्षांच्या हातामध्ये सर्व कार्यकारी सत्ता दिली जाते आणि त्यांच्या नावे सर्व देशाचा कारभार चालतो. जसं अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प असतील, त्या डोनाल्ड ट्रम्प यांना काय करणार आहेत, पूर्ण जनता मतदान करणार आहे आणि जनतेने मतदान केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले जातील. अशा पद्धतीने आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे बघा, आता आपल्याकडे जी शासन पद्धती वापरली जाते ती म्हणजे संसदीय पद्धती. आता संसदीय शासन पद्धती कुठल्या देशात वापरली जाते, तर आपल्या भारत देशामध्ये. आता भारत देशाने ही आणली. आपलं जे संविधान आहे, आपल्याला माहिती आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि संविधान सभेचे अध्यक्ष, आपल्याला ते पण नाव माहित पाहिजे. आता इथं थोडंसं पहा, ते आपल्याला नंतर आपण पुढे टॉपिक मध्ये बघणारच आहोत. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की संसदीय शासन पद्धतीचा जो शोध आहे तो कुठल्या देशामध्ये लागला, तर सगळ्यात पहिल्यांदा इंग्लंड देशामध्ये लागला. म्हणजे संसदीय शासन पद्धती विकसित करण्याचं काम कुठल्या देशाने केलं, इंग्लंडनं. आणि या ठिकाणी थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे बघा, इंग्लंड या देशामध्ये विकसित झाली. आता इंग्लंड देशातून आपलं जे संविधान ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करायची सुरुवात केली त्यावेळेला इंग्लंड देशाच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्या संविधानातून ही जी संसदीय शासन पद्धती होती, ज्या ठिकाणी इंग्लंडमध्ये त्या संसदेला पार्लिमेंट म्हटलं जातं
आणि त्या पार्लिमेंटमधून आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धतीचा विकास झाला, म्हणून भारतामध्ये संसदीय शासन पद्धती राबवली जाते. त्यानंतर भारताने या शासन पद्धतीचा स्वीकार केला. ती कुठून राबवली गेली? इंग्लंडमधून आपण ती काय केलेली आहे? कॉपी केलेली आहे. आता याच्यामध्ये काय येतं बघा, संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभा येते, राज्यसभा येते आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार होते. आता लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हा आपला पुढचा टॉपिक आहे, केंद्रीय शासन मंडळ. त्याच्यामध्ये आपण सविस्तर बघणारच आहे. फक्त इथे एवढंच समजून घ्या की संसदेमध्ये कोण कोण असतं, तर लोकसभा आहे, राज्यसभा आहे आणि राष्ट्रपती. आता राष्ट्रपती हा सर्वात महत्वाचा आहे आपल्याकडे, आणि त्याच्यानंतर येते ते लोकसभा, लोकसभेनंतर येणार ती राज्यसभा. आपल्याकडं भारतामध्ये द्विगृही सभागृह आहेत, 2 सभागृह आहेत. एक आहे ते लोकसभा, दुसरा आहे ते राज्यसभा. त्याचा सविस्तर अभ्यास पुढच्या टॉपिक मध्ये बघू. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व राष्ट्रपती यांचा समावेश संसदमध्ये होतो. आता या ठिकाणी पहा, संसद तयार होते आणि संसदेमध्ये कोण आहेत? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. राष्ट्राध्यक्ष थेट जनतेतून निवडला जात नाही. याच्या अगोदर आपण बघितलं अगोदरच्या पीपीटी मध्ये की संसदीय पद्धतीच्या अगोदर जी अध्यक्षीय शासन पद्धती होती, त्या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जो आपला अध्यक्ष असतो, देशाचा प्रमुख, तो मात्र लोकांमधून थेट निवडला जातो. पण संसदीय शासन पद्धतीमध्ये मात्र त्याची निवड थेट जनतेतून केली जात नाही. तर ही जी लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, या ठिकाणी निवडून येणारे जे सदस्य असतात त्यांच्यातील एका व्यक्तीची निवड ही आपल्या देशाचे प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून केली जाते. हा बेसिक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आपण बघूया. आता हा टॉपिक आपला इथं कव्हरच होतोय की संसदीय शासन पद्धती म्हणजे नेमकं काय आणि अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे नेमकं काय. एवढ्या कमी वेळामध्ये 10 मिनिटांमध्ये आपला हा टॉपिक कव्हर होतो. एवढा सोपा टॉपिक आहे, म्हणूनच मी म्हणलं तुम्हाला की एका तासामध्ये आपल्याला 4 टॉपिक कव्हर करणं सोपं आहे. आता बघा, याच्यावरती सराव प्रश्न परीक्षेला कसे विचारले जाऊ शकतात, तो प्रश्न एक मी नमुना म्हणून घेतला इथं. भारतात कोणती शासन पद्धती आहे? आता भारतात शासन पद्धती कुठली आपल्या वापरली जाते, तर ऑप्शन नंबर बी आहे संसदीय. आता परत दुसरा प्रश्न इथं तयार काय होईल की भारतानं जी संसदीय शासन पद्धती देशामध्ये विकसित केली ती कोणत्या देशाच्या अनुकरणातून केली, तर त्याचं उत्तर पुन्हा काय येऊ शकतं आपलं? इंग्लंड. कारण सर्वप्रथम याचा विकास कुठे झाला? इंग्लंड या देशामध्ये. आणि इंग्लंड मधून आपण काय केली? संसदीय शासन पद्धती आपल्या भारत या देशानं पुन्हा स्वीकारलेली आहे. यामुळे आपल्याला ही गोष्ट समजली. आता अध्यक्षीय शासन पद्धती कुठं आहे हा पण प्रश्न विचारला जाईल, तर त्याचं उत्तर परत आपल्याला पाहायला मिळेल अमेरिका. म्हणजे अमेरिका या देशामध्ये काय होते? अध्यक्षीय शासन पद्धती विकसित केली जाते. आता याचा थोडासा तुलनात्मक अभ्यास आपण करूया म्हणजे आपल्याला ही गोष्ट समजून येईल. बघा, अध्यक्षीय शासन पद्धती आणि दुसरे आहे आपले संसदीय शासन पद्धती. आता अध्यक्षीय मध्ये काय असणार आहे? जो राष्ट्राचा प्रमुख आहे, राष्ट्राध्यक्ष आपण त्याला म्हणतो, हा राष्ट्राध्यक्ष काय होणार आहे? थेट जनतेतून निवडला जाणार. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये जो राष्ट्राध्यक्ष आहे तो जनतेतून निवडला जाणार नाही, तर निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून केली जाते. ह्या गोष्टी परत संसदेमधले कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये एकमेकांवरती अवलंबून नसतात. इथं मात्र ते एकमेकांना परस्पर पूरक काम करतात. म्हणजे आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा या पद्धतीने. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हे कसे प्रमुख असतात? आता राष्ट्रपती आपल्याकडे बघा, संसदे म्हणजे जसं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत तसे आपल्या देशाचे कोण असतात? राष्ट्रपती असतात. मग आता राष्ट्रपती हे कसे असतात? वास्तविक प्रमुख, औपचारिक प्रमुख, कार्यकारी प्रमुख आणि न्यायिक प्रमुख. आता न्यायिक प्रमुख तर नाही आहे, ते न्यायालयामध्ये जाणार. त्यानंतर कार्यकारी प्रमुख, औपचारिक प्रमुख, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता एक गोष्ट समजून घ्या की सर्व सत्ता ही राष्ट्रपतीच्या नावे चालते, पण राष्ट्रपतींना कोणताही अधिकार नाही, म्हणून त्याला फक्त औपचारिक प्रमुख म्हणायचं. राष्ट्रपतींना फक्त औपचारिक प्रमुख म्हणायचं. आणि हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो, कारण राष्ट्रपतीच्या नावे सर्व देशात आपला कारभार चालतो, तरी सुद्धा राष्ट्रपतींना निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. ते निर्णय घेतात, राष्ट्रपती म्हणून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, परंतु तो अधिकार वापरत असताना पंतप्रधान आणि पंतप्रधानाच्या हाताखाली जे असणारं मंत्रिमंडळ आहे
यांचा सल्ला घेतल्याशिवाय राष्ट्रपतींना आपलं काम करता येत नाही. म्हणून राष्ट्रपती फक्त काय होतात, औपचारिक प्रमुख राहतात. मग कार्यकारी प्रमुख कोण राहतात, पंतप्रधान राहतात. आता इथं बघा, कार्यकारी प्रमुख आपला कोण असणार आहे, पंतप्रधान. हाच बेस समजून घ्यायचा आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी प्रमुख हा कोण असतो, आपला पंतप्रधान असतो. आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी प्रमुख हा कोण असतो, राष्ट्राध्यक्ष असतो. म्हणजे आपल्या राष्ट्राध्यक्षांना आपण राष्ट्रपती म्हणतो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्राध्यक्ष म्हटलं जातं. मग त्यांच्या हातामध्ये कार्यकारी सत्ता असते अमेरिकेमध्ये, आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये जर आला तर ती सत्ता कोणाच्या हातात असते, पंतप्रधानांच्या हातात. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. वास्तविक प्रमुख येत नाहीत. आता त्यानंतरचा पुढचा टॉपिक आपण दुसरा घेतोय, भारताची संसद. आता हा सोपा टॉपिक आहे. ओके, बघा, भारताची संसद हा 2 नंबरचा टॉपिक आहे. आता याच्यामध्ये बेसिक प्रश्न काय आपल्याला समजून घ्यायचे की जे आपल्याला एक्झामला विचारले जाणार आहेत, आणि कशा पद्धतीने विचारले जाणार ते पण मी तुम्हाला क्लिअर करून सांगतोय. बघा, भारताची संसद आपली कुठं आहे, हे जी संसदेची इमेज आहे, आपली ही जी इमेज आहे, हा जो फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, हा आपल्या देशाची संसद आहे. आता संसद कशी बनते, काय बनते, हे आपण पुढे बघू. पण पहिल्यांदा आपल्याला ही संसद तरी माहित पाहिजे. ही कुठं आहे, तर आपल्या देशाची संसद ही नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली, फक्त दिल्ली म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, नवी दिल्ली या ठिकाणी आपल्या भारत देशाची काय आहे, संसद आहे. ही संसदेचा फोटो आहे, हा आपण बघू शकता. त्याच्यानंतर थोडस आपण पुढे जाऊ. आता या टॉपिकचा आपण सविस्तर माहिती घेऊ. भारताच्या संसदेमध्ये एकूण 3 घटक येतात. पण संसद म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद म्हणतात. बघा, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला. आता कायदे मंडळ 2 आहेत. केंद्रीय म्हणजे कोण येणार, देश पातळीवरती काम करणारी संस्था, आणि राज्य पातळीवरती पण शासन संस्था काम करते ना. जसं की आपण विचार जर केला, थोडस इकडे बघा, महाराष्ट्राचा आपण विचार करतोय. आता हा महाराष्ट्राचा आपण विचार करत असताना महाराष्ट्राची सुद्धा एक शासन यंत्रणा आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, विधिमंडळ म्हणायचं. विधिमंडळ. जो 5 नंबरचा जो टॉपिक आहे ना तुमचा, राज्य शासन, तो इथं आहे. राज्य शासन म्हणजे महाराष्ट्र हे एक राज्य आहे, आणि ह्या राज्याचा कारभार कोण बघणार आहे, विधिमंडळ. आणि ह्या विधिमंडळामध्ये कोण येतं तेही मी इथे एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा येते आपली विधानसभा. पहिल्यांदा येणार विधानसभा. त्यानंतर दुसरं काय येणार, विधानसभेनंतर विधान परिषद. विधान परिषद. आणि जो 3 नंबरचा आपला घटक येतो तो म्हणजे राज्यपाल येतो. राज्यपाल. असे 3 घटक आहेत. म्हणून इथं मी शब्द काय वापरलाय बघा, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद म्हणायचं. केंद्रीय स्तरावरती म्हणजे देश पातळीवरती. आणि ज्यावेळेला राज्य पातळीवरती येणार त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, विधिमंडळ म्हणायचं. हे दोन्ही टॉपिक इथं आपण तुलनात्मक दृष्ट्या बघायचे आहेत. म्हणजे आपण अभ्यास करतोय भारताची संसद, दुसरा टॉपिक केंद्रीय शासन व्यवस्था, आणि त्याच्यानंतर आपला चौथा टॉपिक येतोय तो म्हणजे कुठला, आपला राज्य शासन. राज्य शासनामध्ये काय आहे, राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. आणि केंद्रीय पातळीवरती कोण येणार, संसद येते. संसदेमध्ये कोण येतो, जसं की राज्यामध्ये राज्यपाल आहे तसं देशामध्ये कोण येणार, राष्ट्रपती. सॉरी, विधिमंडळामध्ये राज्यामध्ये विधानसभा आहे तशी इथं कोण येणार, लोकसभा येणार. जशी राज्यामध्ये विधान परिषद आहे तशी देशामध्ये काय येणार, राज्यसभा येणार. असे आपल्याला या ठिकाणी टॉपिक आहे. बघा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यपाल. आता हे जे महाराष्ट्र विधिमंडळ वगैरे लिहिले हे थोडंसं मी क्लिअर करतोय, आणि आपला मेन टॉपिकला आपण सुरुवात करतोय, भारताची संसद. बघा परत एकदा, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. या ठिकाणी संसदेमध्ये एकूण 3 घटक दिलेले आहेत. ते 3 घटक आपल्याला स्क्रीनवरती इथं दिसत आहेत. राष्ट्रपती एक येतो, लोकसभा आणि राज्यसभा. आता राष्ट्रपती आपण मगाशी बघितले की राष्ट्रपती हा काय आहे की संसदीय शासन पद्धतीमध्ये महत्वाचं पद आहे, पण त्याच्या हातामध्ये कार्यकारी सत्ता दिलेली नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार देशाचा प्रथम नागरिक म्हणून याची ओळख आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, भारताचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर याचं उत्तर काय येईल, राष्ट्रपती. आणि राष्ट्रपतीच्या नावे सर्व आपल्या देशाचा कारभार चालतो, पण तो कारभार प्रत्यक्ष करतं कोण, तर प्रधानमंत्री करतात. म्हणजे पंतप्रधान, म्हणजे सध्याचे पंतप्रधान आपले कोण आहेत, तर माननीय नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचा कारभार बघतात. पण तो कुणाच्या नावानं कारभार करतात,
राष्ट्रपतीचं. म्हणजे राष्ट्रपती हे फक्त नावापुरते आहेत, फक्त नावापुरते. यांना कुठला अधिकार प्राप्त होत नाही. अधिकार आहेत, पण तो अधिकार वापरण्यासाठी त्यांना परत एकदा पंतप्रधान आणि त्यांच्या हाताखाली असणारं सर्व मंत्रिमंडळ यांचा सल्ला घ्यावा लागतो, त्यांना विचारावं लागतं आणि मग आपल्या देशाचा कारभार पाहावा लागतो. आता लोकसभा म्हणजे काय समजून घ्या. लोकसभा म्हणजे आता मध्ये आपल्याकडे निवडणुका पार पडल्या, आपण त्यांना खासदार म्हणत होतो बघा. लोकसभेमध्ये जे सदस्य निवडून जातात त्यांना आपण काय म्हणतो, खासदार. काय म्हणायचं, खासदार. लोकसभेमध्ये निवडलेल्या सदस्यांना खासदार. आता यांना आपण काय करतो, खासदारांना प्रत्यक्ष आपण मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर या लोकांची निवड होते आणि ते कुठे जातात, लोकसभेमध्ये जातात. आणि त्यानंतर तिसरी येते ती म्हणजे आपली राज्यसभा. आता राज्यसभेतले सदस्य आपण निवडत नाही, तर ते कशा पद्धतीने निवडले जातात हे आपण पुढल्या पीपीटीच्या साह्यानं समजून घेऊया. बघा या ठिकाणी आपल्याला पीपीटी दिलेली आहे. आता इथं थोडस एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. संसदेमध्ये बघा लोकसभा आणि या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे राज्यसभा. आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा, दोन्ही गोष्टीची तुलना करून अभ्यास करायचा म्हणजे सोपं होतंय. लोकसभा हे प्रथम सभागृह आहे. प्रथम सभागृह म्हणजे काय, लोकांनी निवडून दिलेले सदस्य ज्या सभागृहात जातात त्या सभागृहाला म्हणायचं प्रथम सभागृह, पहिलं सभागृह, आणि जे की सर्वात महत्वाचं आहे. मग परीक्षेला प्रश्न इथं निर्माण होतो, निवडून आलेलं मंत्रिमंडळ कोणत्या सभागृहाला जबाबदार असतं, तर निवडून आलेलं मंत्रिमंडळ हे लोकसभा या सभागृहाला जबाबदार असतं. कारण का, लोकसभेमध्ये जे सदस्य जातात ते लोकांनी प्रत्यक्ष मतदान करून पाठवलेले असतात. म्हणजे लोकांचा त्या नागरिकांवरती, त्या सदस्यांवरती विश्वास आहे, म्हणून ती लोक कुठं जाणार, लोकसभेमध्ये. म्हणून त्याला नाव दिले बघा, लोकसभा. कारण लोकांची सभा ती असणार आहे. का, कारण लोकांनी ज्यांना प्रत्यक्ष मतदान करून निवडून दिले असेच लोक इथं जातात, म्हणून यांना म्हणायचं प्रथम सभागृह. आता या प्रथम सभागृहामध्ये जाण्यासाठी या व्यक्तीचं वय कसं असावं लागतं बघा. प्रथम सभागृह का म्हटलं, तर सदस्य थेट कुठं होतात, जनतेतून निवडले जातात. आता या निवडून आलेल्या सदस्यांना नाव काय दिले, तर खासदार म्हटले. आपल्या महाराष्ट्राचे एकूण खासदार किती आहेत, 48 खासदार लोकसभेमध्ये जातात. किती खासदार जातात, 48 खासदार. आता एकूण जास्तीत जास्त किती खासदार आहेत, तर या ठिकाणी दिलेले जास्तीत जास्त खासदारांची संख्या लोकसभेमध्ये सदस्य किती असणार आहेत, 552. आता ह्या 552 पैकी सर्वाधिक जास्त खासदार कुठल्या राज्यातून येतात असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर येणार आहे आपलं उत्तर प्रदेश, म्हणजे यूपी. यूपी या देशातून सर्वाधिक जास्त खासदार हे लोकसभेमध्ये येतात आणि त्याच्या खालोखाल 2 नंबरचे खासदार म्हणजे एकूण किती खासदार, 48 खासदार आपल्या महाराष्ट्रातून निवडून कुठे जातात, लोकसभेमध्ये जातात. त्याच्यानंतर मग कमी कमी होतात, कारण हे खासदार कसे निवडले जातात, लोकसंख्येच्या प्रमाणात. मग ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्यांचे खासदार जास्त, ज्या राज्याची लोकसंख्या कमी त्या राज्याचे खासदार कमी. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे समजून घ्या, हे 48 कसं लक्षात ठेवायचं बघा, 48वाच खासदार आपला हातकणंगले मतदारसंघाचा आहे. म्हणजे आपण ज्यांना मतदान करतो तो आपला सर्वात शेवटचा मतदारसंघ आहे, म्हणजेच कुठला, हातकणंगले. हातकणंगले मतदारसंघ. आणि आपला 48वा खासदार हा सगळ्यात शेवटचा खासदार आहे महाराष्ट्रातला, जो आपण त्यांना निवडून पाठवतो. असे एकूण 48 खासदार काय होतात, निवडून पाठवले जातात. आता इथं परत एक गोष्ट समजून घ्या, याला कनिष्ठ सभागृह म्हटलंय. काय म्हटलेलं आहे, कनिष्ठ सभागृह. आता कनिष्ठ का म्हणायचं याचं एक थोडक्यात आपण लॉजिक थोडं समजून घ्या. एकच मिनिट बघा, कनिष्ठ सभागृह का म्हणायचं. आता प्रथम सभागृह का म्हटलं आपण, ते डायरेक्ट निवडून जातात म्हणून. पण कनिष्ठ का म्हणायचं, तर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी एखाद्या व्यक्तीनं वयवर्ष 25 पूर्ण करणं गरजेचं असतं. किती वय पाहिजे त्याचं, 25. म्हणजे आमदार होण्यासाठी सुद्धा 25, खासदार व्हायचं असेल तरी 25. आता तुम्ही इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेताय, आपलं तर अजून वय 25 कंप्लीट झालेलं नाहीये, 25 वर्ष पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला ही निवडणूक लढवता येणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही वयाची 25 वर्ष पूर्ण कराल त्यावेळेला तुम्ही स्वतः सुद्धा खासदार म्हणून निवडणुकीला उभे राहू शकता. हा अधिकार तुम्हाला भारतीय राज्यघटनेनं दिलेला आहे. मग ज्या व्यक्तीचं वय 25 आहे तो व्यक्ती कुठं जाणार आहे, सदस्य म्हणून निवडणूक लढवेल. तो निवडून जर आला तर तो खासदार मधून प्रथम सभागृह म्हणजे लोकसभेमध्ये जाईल.
आणि त्याचं वय किती आहे 25, म्हणून त्याला म्हटलंय कनिष्ठ. कारण का तर राज्यसभेला काय म्हटलंय वरिष्ठ. आता वरिष्ठ म्हणजे काय तर या ठिकाणी जो सभागृहामध्ये सदस्य जातो त्याचं वय वर्ष असतं 30 वर्ष. त्याचं वय किती असणार आहे 30 वर्ष. मग आपण एक थोडस लॉजिक लावूया की ज्याचं वय कमी आहे त्याला आपण कनिष्ठ म्हणतो आणि ज्याचं वय जास्त आहे त्याला आपण वरिष्ठ म्हणतो, किंवा ज्याला कामाचा अनुभव जास्त आहे त्याला वरिष्ठ म्हणतो, ज्याला कामाचा अनुभव कमी आहे त्याला थोडस आपण काय म्हणायचं कनिष्ठ म्हणायचं. परंतु बघा हे प्रथम सभागृह आहे, तसं या ठिकाणी हे द्वितीय सभागृह आहे. आता द्वितीय सभागृह का तर इथं प्रत्यक्ष निवडून आलेले लोक जातात, इथं अप्रत्यक्षपणे निवडून आलेले म्हणजे आपण या सदस्यांना डायरेक्ट मतदान घालत नाही. आता बघा इथं आपण बघितलं यांचा सदस्य एकूण किती असणार आहेत 552. या 552 पैकी 48 खासदार आपल्या एकट्या महाराष्ट्राचे आहेत. आता ह्या राज्यसभेमध्ये जे सदस्य निवडून जातात ते अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. त्या ठिकाणची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते 250. बघा लोकसभेत सदस्य संख्या 552 आणि राज्यसभेत सदस्य संख्या किती 250 आहे. आता ही संख्या आपली पाठच झाली पाहिजे. याच्यावर प्रश्न विचारला जातोय. आता या सदस्य हे खासदार म्हणून जे निवडून येतात, बघा लोकसभेवरती जो सदस्य जाणार त्याला पण आपण काय म्हणायचं खासदार. त्यानंतर राज्यसभेवरती जो सदस्य निवडून जाणार त्याला पण आपण काय म्हणायचं खासदारच म्हणायचं. दोन्ही पण कोण असतात खासदार. फक्त या खासदाराचं वय किती असू शकतं 25 वर्ष, या खासदाराचं वय किती असणार आहे 30 वर्ष. या खासदारांना इकडच्या खासदारांना म्हणजे लोकसभेच्या खासदारांना आपण प्रत्यक्ष मतदान करतो, राज्यसभेच्या खासदारांना आपण प्रत्यक्ष मतदान करत नाही. एवढा फक्त फरक समजून घ्या. आता हा जो खासदार निवडून जाणार कुठं लोकसभेमध्ये हा किती वर्ष तिथं काम करणार तर फक्त आणि फक्त 5 वर्ष. किती वर्ष काम करणार 5 वर्ष. कारण सदस्याचा पण कालावधी 5 वर्ष आहे आणि सभागृहाचा कालावधी सुद्धा या ठिकाणी 5 वर्ष आहे. आता सदस्याचा कालावधी 5 वर्ष म्हणजे काय बघा, जेव्हा माझी जर समजा खासदार म्हणून निवड झाली तर मी किती वर्षासाठी खासदार असणार आहे 5 वर्षासाठी. आणि नंतर 5 वर्षानंतर काय होतात की पुन्हा नव्याने निवडणुका लागतात, पुन्हा नवीन लोक निवडणुकीला उभा राहतात आणि नवीन लोक निवडून येतात आणि जे लोक निवडून येतील ते पुन्हा खासदार बनतील. म्हणजे एक व्यक्ती 2दा 3दा 5दा 10 वेळा खासदार बनू शकतो असं काय बंधन नाही. पण त्याचा कालावधी किती असणार एकदा निवडून आल्यानंतर 5 वर्ष. आणि 5 वर्ष झालं की जेवढे खासदार निवडून येतात, आता बघा आपण या ठिकाणी आकडा बघितला किती आहे 552. 552 खासदार एकाच वेळेला निवडून येतात. आता हे एकाच वेळेला निवडून आल्यानंतर खासदार म्हणून शपथ घेतात आणि सभागृहात जातात कुठल्या लोकसभेच्या. तिथं गेल्यानंतर ह्या सगळ्या 552 लोकांचा कारभार कालावधी 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकाच दिवशी संपुष्टात येतो. म्हणजेच लोकसभेचा कालावधी सुद्धा किती वर्ष आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं पण उत्तर आपलं काय येणार आहे 5 वर्ष. बघा लोकसभेच्या सदस्यांचा कालावधी 5 वर्ष, लोकसभेच्या सभागृहाचा कालावधी किती 5 वर्ष. ह्या इकडच्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. आता थोडस इकडे बघा राज्यसभेकडे. राज्यसभेमध्ये निवडून येणारा सुद्धा कोण आहे खासदार आहे. एकूण सदस्य संख्या किती आहे 250 आहे. त्याचे थोड परत पुढे आपण बघू. बघा खासदार आहे 250 आहे. हा खासदार जो निवडून जाणार आहे कुठं राज्यसभेवरती, याला किती वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे तर फक्त 6 वर्ष. बघा लोकसभेला 5 वर्ष आहे, राज्यसभेला 6 वर्ष आहे, म्हणजे 1 वर्ष काय आहे या ठिकाणी ज्यादा. परंतु लोकसभा एकाच दिवशी संपते, राज्यसभा मात्र संपत नाही. ती का संपत नाही थोडस पुढे आपण बघूया. पुढच्या पीपीटी मध्ये मी त्याचं स्पष्टीकरण दिलंय. बघा आता 250 सदस्य होते. किती सदस्य होते राज्यसभेचे 250. या 250 पैकी 238 सदस्य हे घटक राज्यातून निवडले जातात. आता घटक राज्य किती आहेत, घटक राज्य म्हणजे राज्य. राज्य लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये एकूण राज्य आहेत 28 आणि केंद्र शासित प्रदेश, त्याला आपण थोडक्यात केप्र म्हणलं तरी चालेल, केंद्र शासित प्रदेश या ठिकाणी किती आहेत 9 आहेत. मग राज्य 28, केंद्र प्रदेश 9, याच्यातून एकूण किती सदस्य निवडून येतात 238. मग 250 पैकी 238 निवडून आले, राहिलेले 12 कुठून येणार
तर हे राहिलेले 12 राष्ट्रपती नावं जाहीर करतात. मग हे 12 सदस्य कोण असणार आहेत? कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातून या लोकांची नेमणूक केली जाते. जर समजा आता सचिन तेंडुलकरचं उदाहरण आपण घ्या. सचिन तेंडुलकर हा क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटचा बाप समजला जातो, देव माणूस समजला जातो. मग क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरची ओळख आहे. मग त्यानं खेळामध्ये दिलेल्या योगदानामुळं राष्ट्रपतींनी काय केलं, तर या सचिन तेंडुलकरला खासदार म्हणून राज्यसभेवरती पाठवलं. मग असे किती सदस्य जाणार आहेत? एकूण 12 सदस्य जाणार आहेत. आता सचिन तेंडुलकरला आपण प्रत्यक्ष मतदान केलं का? तर नाही केलं. त्यांना कुणी निवडून घेतलंय? राष्ट्रपती. म्हणून राष्ट्रपती नियुक्त किती? 12. मग हे 238 आणि हे 12 असे मिळून किती आकडा होतो आपला? 250. म्हणजे एकूण सदस्य किती? 250. लोकसभेचा कालावधी 5 वर्ष आहे. राज्यसभेचा कालावधी निश्चित नाही. तो निश्चित का नाहीये? कारण सदस्याचा कालावधी दिलाय 6 वर्ष आहे, पण तो कुणाचा? सदस्यांचा. आता ज्या सदस्याचा कालावधी 6 वर्ष पूर्ण झालाय ते सदस्य काय होतात? निवृत्त होतात आणि त्याच्या जागी दुसरा सदस्य लगेच निवडला जातो. त्यामुळे हे सभागृह कधीही मोकळं राहत नाही. जसं लोकसभा हे सभागृह मोकळं राहतं, तसं राज्यसभा हे सभागृह कधीही मोकळं राहत नाहीये. त्यामुळे स्थायी सभागृह म्हणून ओळखलं जातं. हे लक्षात घ्या. हा प्रश्न विचारला जातो. संसदेचं स्थायी सभागृह म्हणून कोणतं सभागृह ओळखलं जातं? तर राज्यसभा. का? कारण राज्यसभेचं समजा थोडक्यात उदाहरण एक सांगतो. समजा हे घर आहे, त्या घराला एक दरवाजा आहे, आणि इथून बॅक डोअरला एक दरवाजा आहे. एक दरवाजा इकडून आत जातोय आणि एक दरवाजा इकडून तुम्हाला बाहेर घेऊन येतो. आता इथं काय होणार आहे? ज्या सदस्याचा कालावधी 6 वर्ष पूर्ण झालाय तो सदस्य काय करणार? नवीन निवडून आलेला ह्या दारानं आत जाणार घरात. आता तो 6 वर्ष त्या घरात राहणार, पण ज्या वेळेला ह्याचे 6 वर्ष पूर्ण होणार त्यावेळेला त्याला काय करावं लागेल? घरी जावं लागेल, म्हणजे सभागृहातून बाहेर यावं लागेल. मग त्यावेळेला तो काय करणार? या दरवाजातून परत बाहेर येणार. पण हा ज्या वेळेला बाहेर येतोय त्यावेळेला हा एक बाहेर आला तर त्याच्या जागी दुसरा आत गेलेला असतो. त्यामुळे हे घर कधीही मोकळं पडणार नाही. म्हणून याला म्हटलं जातं स्थायी सभागृह. कारण ते घर कधी रिकामं राहणार नाही किंवा ते सभागृह कधी रिकामं राहणार नाहीये, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? स्थायी सभागृह. बघा आता हे सदस्य कसे निवृत्त होतात ते या ठिकाणी आपल्याला सांगितले. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. किती वर्षांनी? दर 2 वर्षांनी 1/3, म्हणजे त्याला वाचन आपण करतो 1/3 सदस्य काय होणार आहेत? रिटायर होणार. आणि तेवढे सदस्य लगेच निवडणुकीनं आत येणार. त्यामुळे त्या सभागृहातला कधी नाही 2 जण आत आले तर 2 जण बाहेर जातात, 10 जण आत आले तर 10 जण बाहेर जाणार. त्यामुळं त्या सभागृहात कधीही मोकळं पडत नाही. आता यांचं वय किती असतं? या खासदारांचं 30 वर्ष. यांना सुद्धा काय म्हटलं जातं? खासदारच म्हटलं जातं. थोडस इकडे बघा. आता हे प्रथम सभागृह आहे, आपण मगाशी बघितलं. आता जसं राष्ट्रपती 12 खासदारांची निवड राज्यसभेवरती करतात, तसंच लोकसभेवरती राष्ट्रपती 2 सदस्यांना नियुक्त करतात. आता हे 2 सदस्य म्हणजे कोण आहेत? तर थोडस समजून घ्या, हे तुम्हाला माहित होणं गरजेचं आहे. अँग्लो इंडियन त्यांना म्हणायचं. अँग्लो इंडियन समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर राष्ट्रपती 2 सदस्यांची निवड काय करतात? लोकसभेवरती करतात. बघा, राष्ट्रपती नियुक्त लोकसभेवर सदस्य किती? 2. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेवर सदस्य किती? 12. याच्यात कन्फ्युजन अजिबात करून घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा, राष्ट्रपती नियुक्त 2, हे 2 कोण असणार आहेत? अँग्लो इंडियन. आणि इकडे जे 12 निवडले जाणार आहेत हे 12 कोण असणार आहेत? कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातून. बघा, अँग्लो इंडियन म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा समजून घ्या. अँग्लो इंडियन म्हणजे काय की आपल्या देशावरती पूर्वी इंग्रजांचं राज्य होतं. ते इंग्रज आपल्या भारतामध्ये येऊन राहिले होते. आता कालांतरानं ज्यावेळेला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यावेळेला इंग्रज भारत सोडून निघून गेले. पण सर्वच इंग्रज भारत सोडून गेले नाही, तर त्यातले काही इंग्रज हे भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतामध्येच तसेच राहिले. आता ते भारतात राहिल्यामुळे काय झालं तर त्यांनी भारतामध्ये लग्न केले, त्यांची मुलं वगैरे जन्माला आले वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला समजतात. आता याच्यानुसार आपल्याला अँग्लो इंडियन म्हणजे कोण? असेच इंग्रज अधिकारी आहेत की जे भारत सोडून गेले नाहीत, ते भारतामध्येच राहिले. मग एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यानं भारतातील महिलेसोबत लग्न केलं असेल किंवा भारतातील पुरुषानं इंग्लंडच्या एखाद्या महिलेसोबत लग्न केलं असेल
या अशा लोकांना काय म्हटलं जातं, अँग्लो इंडियन, म्हणजे जे मूळचे भारतीय रहिवासी नाहीत, ज्यांचा जन्म भारतात झालेला नाही, ते इंग्लंडचे आहेत पण सध्या राहतात कुठं, भारतात. अशा लोकांना सुद्धा काही समस्या असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे 2 सदस्य राष्ट्रपती काय करतात, लोकसभेमध्ये पाठवतात. पण कधी पाठवतात त्याला एक तडजोड आहे, आता समजून घ्या. आता इथं आपण सदस्य संख्या किती म्हटलं, लोकसभेची सदस्य संख्या आपण बघितली की किती आहे, 552 आहे. पण ह्या 552 मध्ये जर ऑलरेडी अगोदरच अँग्लो इंडियन समाजाचा प्रतिनिधी निवडून आलेला असेल तर मात्र राष्ट्रपती ह्या दोघांना निवडणार नाहीत. हे लक्षात घ्या. जर निवडून आलेले असतील तर, जर या 552 मध्ये निवडून आला नसेल तरच आहे. मुळात पाठ्यपुस्तकामध्ये माहिती थोडीशी आपल्याला कमी दिलेली आहे, थोडस समजून घ्या. मुळात लोकसभेत सदस्य संख्या किती आहे, 550 आहे. आता या 550 मध्ये जर सदस्य निवडून आले नसतील कुठले, अँग्लो इंडियनचे, तर त्याच्यामध्ये 2 ऍड होतात आणि मग संख्या बनते 552. जर निवडून आले नसतील तर. आता थोडस आधुनिक म्हणजे चालू घडामोडी समजून घ्या. चालू घडामोडीमध्ये आता आपल्याला ज्ञान काय प्राप्त होत आहे, तर संसदेमध्ये कायदा, आपण जी संसद बघतोय ना, ही लोकसभा आणि राज्यसभा, या संसदेमध्ये एक कायदा करण्यात आला, आता नवीन कायदा केला. आणि या कायद्यामध्ये काय सांगितलंय की हे जे अँग्लो इंडियन समाजाचे 2 सदस्य सॉरी हे जे 2 सदस्य निवडले जातात, या 2 सदस्यांची निवड आता इथून पुढे होणार नाही. या 2 सदस्याची निवड इथून पुढे होणार नाही. याच्या अगोदर निवड होत होती, आता मात्र ती निवड होणार नाही कारण कायदा करण्यात आलाय. त्यामुळे आता लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असणार आहे, 550 असणार आहे. त्यामुळे जर आपल्या एनएमएमएस परीक्षेला जर हा प्रश्न जर आला, लोकसभेत सदस्य संख्या किती, तर पाठ्यपुस्तकात 552 आहे, परंतु उत्तर आत्ताच्या चालू घडामोडीनुसार येईल ते 550 येईल. तो प्रश्न कदाचित रद्द होण्याची शक्यता राहते. त्यामुळे त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आता बा, यांचं वय आपण बघितलं 25 आहे. राज्यसभेच्या सदस्याचं वय किती आहे, 30 आहे. यांना पण खासदार म्हणतात. लोकसभेमध्ये निवडून येणाऱ्या सुद्धा काय म्हणतात, खासदार म्हणतात. इथं आपली लोकसभा आणि राज्यसभा हे 2 टॉपिक आपले कव्हर झाले. त्यानंतरचा आपला तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळ. बघा, तिसरा आपला टॉपिक कुठला आहे, केंद्रीय कार्यकारी मंडळ. आता केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे काय, की परत तेच येणार आहे, संसद, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. पण आता इथं थोडंसं समजून घ्यायचं आहे की संघ शासन आपण त्याला नाव दिले. ही जी ट्री डायग्राम तुम्हाला दिसते ही तुम्हाला 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, 3ऱ्या धड्यामध्ये पहिल्याच पानावरती, तिथूनच आपण हा फोटो घेतलेला आहे. बघा, संघ शासनाचा प्रमुख कोण आहे, राष्ट्रपती. आपण मागापासून तेच बघतोय की आपल्या देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो, राष्ट्रपती. पण तो कारभार करतात कोण, पंतप्रधान. म्हणजे राष्ट्रपती फक्त नावालाच घराचा प्रमुख आहे, पण सगळं घर चालवतंय कोण, आपलं पंतप्रधान चालवतं. आपल्या घरात पण तसंच आहे. आपल्या घरामध्ये कमवणारा व्यक्ती एक असतो आणि घरात खर्च करणारा व्यक्ती दुसरा असतो. म्हणजेच काय, राष्ट्रपती हा काय झाला, नामधारी प्रमुख, आणि कार्यकारी प्रमुख कोण होणार, आपला पंतप्रधान. आता बा, राष्ट्रपतींच्या हाताखाली कोण येते, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत, एकदम सोपे. कायदे मंडळ म्हणजे कोण, कायदे मंडळाचं काम आहे कायदा तयार करणे. कायदा तयार करणे हे काम कोणाचं, कायदे मंडळाचं. कार्यकारी मंडळाचं काम काय आहे, यांनी जो कायदा तयार केलाय हा कायदा देशात लागू करणे. देशात लागू करणे म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या, शेतकऱ्यांची कर्जमाफीचा कायदा जर समजा कायदे मंडळाने जर केला तर तो कायदा कार्यकारी मंडळाला काय करावं लागेल, देशात लागू करावा लागेल. म्हणजे प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे, कार्यकारी मंडळाचं. आणि कायदे मंडळाचं काम काय आहे, तर कायदा तयार करणं. आता कायदा तयार कोण करतं, तर 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. आता इथं थोडीशी गोष्ट समजून घ्या. लोकसभेमध्ये एखादा कायदा करण्यासंदर्भात पहिल्यांदा विधेयक मांडलं जातं. विधेयक, बघा, त्याला कायदा म्हणत नाहीत, पहिल्यांदा त्याला काय म्हणतो आपण, विधेयक. हे विधेयक लोकसभेत मांडता येते किंवा राज्यसभेत मांडता येते. आता जर समजा लोकसभेत मांडलं तर लोकसभेतल्या सदस्यांनी, खासदारांनी त्याला मान्यता द्यायची. ते नंतर जातं राज्यसभेत, राज्यसभेतील सदस्यांनी सुद्धा त्याला मान्यता द्यायची.
आता या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर हा कुणाकडे जाणार? राष्ट्रपतीकडे जाणार. आता राष्ट्रपती सर्वोच्च प्रमुख आहेत, हे काय करणार? त्या विधेयकावरती सही करतात आणि ज्या क्षणी विधेयकावरती राष्ट्रपतींची सही होते त्याच वेळेला या विधेयकाचं रूपांतर कशात होतं? तर कायद्यात होतं. कायदा बनतो. बघा, कायदा म्हणजे नेमकं काय? कायदा असाच आपल्याकडे बनत नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं? विधेयक तयार होतं. त्या विधेयकावरती लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये चर्चा होते. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन या प्रक्रियेतून ते विधेयक जातं. मग लोकसभेनं आणि राज्यसभेनं दोन्ही सभागृहानं मान्यता दिल्यानंतर तो कायदा होण्यासाठी कुणाकडे जातो? राष्ट्रपतीकडे जातो. त्यावरती राष्ट्रपती आपले काय करतात? सही करतात. आता सही केल्यानंतर त्याचं काय होतं? विधेयकात रूपांतर होतं. आता विधेयकाचे परत प्रकार आहेत: खाजगी विधेयक, सरकार विधेयक, धन विधेयक, साधं विधेयक. ह्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही, कारण आपल्याला हे एनएमएमएस ला विचारणार नाहीत. एनएमएमएस ला जेवढं विचारलं जाईल तेवढंच. काय? लोकसभेमध्ये कायदा पास झाला, राज्यसभेत गेला, राज्यसभेतनं राष्ट्रपतीकडे, राष्ट्रपतींची सही झाली की ह्या विधेयकाचं रूपांतर कशात होणार? कायद्यात होणार. आता थोडी वेगळी प्रोसेस समजून घ्या. समजा लोकसभेत विधेयक मांडण्याऐवजी मी पहिल्यांदा कुठल्या सभागृहात मांडलं? राज्यसभेमध्ये मी जर विधेयक मांडलं तर ते काय होणार? राज्यसभेतनं कुठे येणार? लोकसभेत येणार. आता लोकसभेमध्ये ते विधेयक पारित झालं तर ते लोकसभेतनं कुणाकडे जाणार? राष्ट्रपतीकडे जाणार. परत राष्ट्रपतींची सही होणार आणि सही झाल्यानंतर या विधेयकाचं रूपांतर कशात होणार? कायद्यात होणार. म्हणजे कोणतंही एखादं विधेयक एकतर लोकसभेत मांडता येईल किंवा राज्यसभेत मांडता येईल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आर्थिक विधेयक आहे, आर्थिक, हे विधेयक नेहमी लोकसभेमध्येच मांडावं लागतं. आता आर्थिक विधेयक नेहमी लोकसभेत का मांडायचं? त्याचं एक कारण मी सांगतो तुम्हाला. बघा परत एकदा, आर्थिक विधेयक आपल्याला कुठं मांडावं लागतं? लोकसभेमध्ये. आता लोकसभेमध्ये का मांडायचं? कारण आपण याच्या अगोदरच्या पीपीटी मध्ये बघितलेलं की लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडून दिलेले खासदार जातात. म्हणजे ज्या खासदारावरती लोकांचा प्रत्यक्ष विश्वास आहे अशा ठिकाणीच काय होणार आहेत? हे खासदार जाणार. मग लोकांनी निवडून दिलेल्या लोकांवरती, खासदारांवरती जर लोकांचा विश्वास असेल तर तेच जो आपल्या देशाचा जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी खर्च करतील. म्हणून आर्थिक विधेयक हे नेहमी लोकसभेमध्ये मांडलं जाईल. कारण राज्यसभेच्या सदस्यांना आपण प्रत्यक्ष निवडून देत नाही. मग यांना पैशाची किंमत नसेल कदाचित, त्यामुळे हे कुठेही पैसे खर्च करतील. म्हणून इथं सभागृहात हे विधेयक मांडता येत नाही. ते कुठं मांडावं लागतं? पहिल्यांदा लोकसभेमध्येच मांडावं लागतं. आणि एक गोष्ट समजून घ्या, आर्थिक विधेयक मांडत असताना पहिल्यांदा या राष्ट्रपतींची परमिशन घ्यावी लागते की आम्ही असं लोकसभेमध्ये आर्थिक विधेयक मांडत आहे, तुम्हाला मांडण्याची परमिशन तुम्ही आम्हाला द्या. जर राष्ट्रपती मांडा म्हणले तरच मांडायचं, नाही म्हणले तर मांडायचं नाही. कारण का? या विधेयकावरती अंतिम सही कोणाची? राष्ट्रपतींची. आणि राष्ट्रपतींनी जर सही केली तरच ते पास होणार आहे ना, कायदा होणार. अन्यथा तो कायदा होणार नाही. त्या गोष्टी इथं समजून घ्या. आता थोडस पुढे चला, पुढच्या पीपीटीकडे या. आता आपल्याला राष्ट्रपती थोडेसे समजून घ्यायचे आहेत. केंद्रीय कायदे कार्यकारी मंडळामध्ये कोण येतो? राष्ट्रपती. आता दोन गोष्टी पहिल्या, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ मध्ये कोण आहे? लोकसभा आणि राज्यसभा. ते पाठीमागच्या आपण घटकामध्ये बघितलं की हे दोघ जण काय करतात? कायदा करतात. आता कायदा केल्यानंतर काय होणार? तो कायदा कोणाकडे येतो? राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतींची सही झाली की तो कायदा अंमलात येतो आणि पूर्ण देशामध्ये लागू होतो. मग कार्यकारी मंडळामध्ये कोण येतोय? राष्ट्रपती. राष्ट्रपतीचं सुद्धा काम आहे ना की देशानं, संसदेने केलेला कायदा, ज्या कायद्यावरती यांनी स्वतः सही केल्या, तो कायदा आपल्या देशामध्ये प्रत्यक्ष लागू केला पाहिजे. तो लोकांना फायदा करून देणारा असला पाहिजे. म्हणून राष्ट्रपतींचं काम काय होतं? एक आहेत नामधारी प्रमुख. नामधारी प्रमुख का? मी मगाशी सांगितलं, यांचं काम फक्त काय आहे? औपचारिकता आहे. हे काय काम करतात? औपचारिक काम करतात. खरी सत्ता कोणाच्या हातात आहे आपल्या देशातली? पंतप्रधानांच्या. आणि अमेरिकेत जर गेला तर खरी सत्ता कोणाच्या हातात आहे? राष्ट्राध्यक्ष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या हातात आहे. आपल्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धती असल्यामुळं राष्ट्रपतींच्या हातात काही सत्ता दिलेली नाहीये. ती सर्व सत्ता कोणाच्या हातात आहे? पंतप्रधानांच्या हातात आहे. तरी पण राष्ट्रपती हे कसले? नामधारी प्रमुख. म्हणजे त्याला
इतिहासामध्ये म्हटलं जातं, जशी कळसूत्री बाहुली असते ना, जशी बाहुली हलवेल तसं बाहुली हलते, तसं आपल्या देशाच्या राष्ट्रपतींचं आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रपतींना मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान सल्ला देतील, त्या पद्धतीनं राष्ट्रपतींना काम करावं लागतं. कारण का, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला हा बंधनकारक आहे राष्ट्रपतींवरती. त्यांना स्वतःच्या मनानं काम करता येत नाही. म्हणूनच यांना म्हणलं जातं नामधारी प्रमुख, म्हणजे नावालाच प्रमुख आहे, काम मात्र कोण करतंय, दुसराच. म्हणजे एखाद बघा क्रिकेटची टीम असते, क्रिकेटच्या टीम मध्ये कॅप्टन आपण करतो आणि आपण म्हणतो की सर्व कॅप्टनचं ऐकायचं, दुसरं कोण सांगणार नाही. पण कॅप्टन नुसता नावालाच असतो, इन्स्ट्रक्शन देणारा कोणतरी दुसराच खेळाडूतून सगळ्यांना गोळा करून सूचना देत असतो. सेम त्या पद्धतीने इथं आपला कॅप्टन कोण आहे, राष्ट्रपती. पण ते कशाला आहेत, नुसते नावापुरते. पुढं देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या नावानं चालतो, पण प्रत्यक्ष कारभार करतो कोण, पंतप्रधान करतात. पुढं सेनांचे सरसेनापती आहेत, हे विधान लक्षात ठेवा. राष्ट्रपती हे तिन्ही सेनांचे सरसेनापती आहेत. आता 3 सेना कोण, भूदल, नौदल आणि तिसरे येते ते वायुदल. जमिनीवरील, पाण्यातील आणि हवेतील अशा 3 सेना आपल्याकडे आहेत, भूदल, नौदल आणि वायुदल. यांचे ऍडमिरल वगैरे ती नाव आहेत, ऍडमिरल, जनरल वगैरे ही नाव आहेत. हे येतात 9वीच्या पाठ्यपुस्तकात आहे, ते काय बघू नका. पण भूदल, नौदल आणि वायुदल ह्या तिन्ही सेनांचा सरसेनापती म्हणून कोण काम करतं, राष्ट्रपती. आता बघा, समजा चुकून भारत पाकिस्तान जर युद्ध व्हायला लागलं, भारत वर्सेस पाकिस्तान युद्ध व्हायला लागलं, तर काय होणार, या तिन्ही सेनांना कमांड दिली जाईल की तुम्ही युद्धामध्ये उतरा, आपलं सैन्य घ्या आणि युद्धामध्ये जा. ते कोण सांगणार आहेत, आपल्या देशाचे राष्ट्रपती सांगणार. पण राष्ट्रपती कसा आहे, नामधारी प्रमुख. राष्ट्रपती म्हणेल का जावा म्हणून, नाही म्हणणार. का नाही म्हणणार, कारण राष्ट्रपती नामधारी प्रमुख आहे. कार्यकारी सत्ता कोणाच्या हातात आहे, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या. म्हणजे राष्ट्रपतीला जरी या तिघांना आदेश देण्याचा अधिकार जरी असला, तर तो आदेश देण्यासाठी पहिल्यांदा ते कोणाला विचारणार, देशाच्या पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळांना विचारणार की खरंच युद्ध आपण करूया का. आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जर म्हटलं की आपण युद्ध करूया, तर हे तिन्ही सेनांना कमांड देतात की आपण युद्धामध्ये उतरा. आणि त्यावेळेला युद्ध प्रत्यक्षरित्या घडतं. म्हणून समजून घ्या, राष्ट्रपती हे फक्त नावापुरते आहेत, खरं काम कोण करतं, आपल्या देशाचं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, राष्ट्रपतीची निवड कशी होते. बघा, राष्ट्रपतीची निवड महत्वाची आहे. जनतेतून अप्रत्यक्ष निवड होते. आता अप्रत्यक्ष निवड बघा, निवडीचे 2 प्रकार आहेत. निवड 2 प्रकारे करता येते. एक आहे प्रत्यक्ष आणि दुसरे आहे अप्रत्यक्ष. आपण पहिला टॉपिक ज्यावेळेला बघितलेला, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष निवडली जाते आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये देशाचा प्रमुख हा अप्रत्यक्ष निवडला जातो. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, समजा गावातला आपल्याला सरपंच निवडायचा. आता सरपंचाला काय करते, तर गावातली सर्व जनता काय करते, थेट मतदान करते, थेट मतदान. आता या थेट मतदानातून काय केलं जातो, सरपंच निवडला जातो. आता हा सरपंच निवडल्यामुळं त्याला प्रत्येक नागरिकानं गावातले मतदान केले, तेच म्हणायचं प्रत्यक्ष मतदान. ज्यावेळेला सर्व नागरिक, सर्व मतदार सरपंचाला मतदान करतात, त्यावेळेला त्याला म्हणायचं प्रत्यक्ष मतदान. म्हणजे आपण मतदान करून एखादा उमेदवार निवडला जाईल. आता अप्रत्यक्ष म्हणजे काय बघा, आपण आमदारांना मतदान केलं. आपण कोणाला निवडलं, आमदारांना. आमदारांना निवडणं सुद्धा काय आहे, प्रत्यक्ष मतदान आहे. पण ह्या आमदारांनी काय केलं, यांचा मुख्यमंत्री निवडला. बघा, आपण आपल्या आमदारांना, आता शिराळाचा विचार जर केला, आपल्या शिराळा हा मतदारसंघ आहे, इस्लामपूर. मग शिराळा मतदारसंघातले आपण आमदार निवडले. सत्यजित देशमुख यांना आपण आमदार म्हणून निवडलं, आमदार म्हणून निवडलं. मग हे आपले झाले आमदार. असे आपल्या महाराष्ट्रातून अनेक आमदार आहेत. मग हे सर्व आमदार काय करतात, त्यांचा प्रमुख कोण असावा, म्हणजेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा हे निवडतात. आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब. मग देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक जनतेने मतदान केलंय का, नाही केलेलं. मग त्यांना निवडलं गेलं. कुणी निवडलं, तर हे जे आमदार म्हणून निवडून आले होते त्यांनी त्यांच्यातील एका व्यक्तीची काय केली, मुख्यमंत्री म्हणून निवड केली. म्हणजेच आपण जर आमदार निवडले नसते तर मुख्यमंत्री निवडला असता का, नसता. मग आमदार निवडले आपण
म्हणून मुख्यमंत्र्याची निवड झाली. मग यालाच म्हणायचं आपला हात कसा आहे इथं अप्रत्यक्षरित्या, म्हणून याला म्हणायचं अप्रत्यक्ष मतदान पद्धती. म्हणून राष्ट्रपतीची निवड कशी होते? अप्रत्यक्ष निवड आहे. का अप्रत्यक्ष निवड आहे? आपण जे आमदार आणि खासदार निवडलेत ते आमदार खासदार काय करतात? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्याची निवड कशी होणार आहे? अप्रत्यक्ष निवड पद्धती. आता याच्यामध्ये संसद व विधानसभा सदस्यांमधून निवड होते. बघा निवड कशी होते? संसद आणि विधानसभा सदस्यांमधून. संसदेमध्ये 2 घटक होते आपण बघितले, एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. आता थोडस लॉजिक समजून घ्या. राष्ट्रपतीची निवड करायला कोण कोण येतं? संसदेमध्ये लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. लोकसभेत सदस्यसंख्या किती आहे? 552 आहे. राज्यसभेत सदस्यसंख्या किती आहे? 250 आहे. याची फोड काय दिल्या? 238 अधिक 12. हे 12 कोण आहेत? राष्ट्रपती नियुक्त. आता समजून घ्या, मी देशाचा राष्ट्रपती आणि मी ह्या 12 खासदारांना काय केले? राज्यसभेमध्ये निवडून दिले. म्हणजे मी स्वतः यांना नामनिर्देशित केले. आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रपतीच्या निवडणुकीला मी उभा राहिलोय, तर हे 12 लोक काय करणार आहेत? यांना मी निवडले म्हणून हे मलाच मतदान घालणार ना, म्हणून ह्यांना मतदानाचा अधिकारच दिलेला. इथं पण तसेच आहेत. 2 सदस्य होते अँग्लो इंडियन, ते पण राष्ट्रपती निवडणार आहेत. मग आता मीच यांना निवडले तर हे मला विरोध करतील का? नाहीत करणार, कारण यांना माहिती आहे की आपल्याला खासदार म्हणून कोणी निवडलंय? याच राष्ट्रपतीनं, आणि ते जर पदावर राहिले तरच आपलं पद कायम राहील, म्हणून हे सुद्धा मलाच मतदान करणार. म्हणून भारतीय राज्यघटनेनं या दोघांना सुद्धा मतदानाचा अधिकार दिलेला नाही. मग मतदानाचा अधिकार आहे कोणाला? तर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जे लोक निवडून आलेले, निवडणुका जिंकून आलेले अशाच सदस्यांना राष्ट्रपतींना मतदान करण्याचा अधिकार आहे. आता इथं बघा परत एक येते विधानसभा. आता महाराष्ट्राचा जर विचार आपण केला, महाराष्ट्र राज्याचा बघा, राज्य शासन हा टॉपिक आपण बघतोय. आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा एक आहे, विधानसभा, आणि दुसरी एक येते विधान परिषद. मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ही विधान परिषद सहभागी होऊ शकत नाही. फक्त कोण मतदान करणार आहे? विधानसभा. आता विधानसभा का करणार? कारण या ठिकाणी प्रत्यक्ष जनतेतून निवडून आलेले आमदार असतात. विधान परिषद का नाही? कारण भारतामध्ये आपण बघितलं 28 राज्य आहेत. किती राज्य आहेत? 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता ह्या